आणि बातमी आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील। धनंजय मुंडे यांची याचिका माझगाव न्यायालयाने फेटाळलेली आहे। धनंजय मुंडेंची आव्हान याचिका कोर्टाने फेटाळलेली आहे। धनंजय मुंडे यांची माझगाव न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती, मात्र ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे। पोटगी देण्याचा निर्णय हा कायम आहे। धनंजय मुंडेंची आव्हान याचिका कोर्टाने फेटाळलेली आहे, त्यामुळे पोटगी द्यावी लागणार आहे। पोटगी देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय हा कायम ठेवण्यात आलेला आहे। माझगाव सत्र न्यायालयाचा हा निकाल करुणा मुंडेंच्या बाजूने लागलेला आहे। धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका कोर्टाने फेटाळलेली आहे, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण त्यांनी आव्हान याचिका माझगाव कोर्टामध्ये दाखल केलेली होती आणि हीच याचिका आता कोर्टाने फेटाळलेली आहे। पोटगी देण्याचा हा निर्णय हा कायम ठेवण्यात आलेला आहे। पोटगी देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय हा कायम ठेवण्यात आलेला आहे। माझगाव सत्र न्यायालयाचा निकाल करुणा मुंडे यांच्या बाजूने लागलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। चेतन किर्दत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। चेतन, महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, धनंजय मुंडे यांनी आव्हान याचिका दाखल केलेली होती, मात्र ही आव्हान याचिका कोर्टाने फेटाळलेली आहे। करुणा मुंडे यांच्या बाजूने हा निकाल लागलाय असं म्हणावं लागेल। सविस्तर नक्कीच तेजस, खरं तर धनंजय मुंडेंना हा मोठा धक्का जो आहे तो मानला जातो आहे। आज खरं तर माझगाव न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती सकाळी सुरू झाली होती आणि यानंतर दोन प्रमुख मुद्दे जे आहेत ते युक्तिवादामध्ये समोर आले होते। ते म्हणजे एक वसियतनामा आहे आणि एक स्वीकृती पत्र जे आहे। या दोन्हीमध्ये धनंजय मुंडे यांच्या वेगवेगळ्या सह्या असल्याचं धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी खरं तर मांडलं होतं। मात्र त्याला या युक्तिवादाला विरोध करत करुणा मुंडे यांच्या वकिलांकडून देखील यावर मोठा आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला होता आणि दोन्ही कागदपत्रांवर खरं तर सही जी आहे ती एकच असल्याचं करुणा मुंडे यांच्या वकिलांकडून सांगण्यात आलं होतं। त्यासोबत या स्वीकृती पत्र असेल किंवा वकालतनामा असेल, या दोन्हीवर धनंजय मुंडे यांचा जे फुटप्रिंट आहे, थंब प्रिंट आहे, ते देखील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। मात्र आता यानंतर माझगाव न्यायालयाने हा मोठा निकाल जो आहे तो दिलेला आहे आणि धनंजय मुंडे यांची ही याचिका जी आहे ती फेटाळलेली आहे। अगदी चेतन, काही वेळासाठी थांबवतोय। स्वतः करुणा मुंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। करुणाजी, आपलं स्वागत आहे। तुमच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया। खूप खूप न्यायाधीश साहेबांचा मी खूप खूप हृदयापासून धन्यवाद मानते। आणि सत्तेची विजय असते, कितीही जरी केला, कितीही जरी मोठा रावण असला समोर, तो तरीही सत्तेचीही जीत होणार आहे। हे भारताचा इतिहास आहे आणि आज पण एक इतिहास सिद्ध झालेला आहे की परत 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 किती वेळ जरी कोर्टामध्ये गेला धनंजय मुंडे, तो माझीही विजय असणार आहे, मीही जिंकणार आहे। अगदी करुणाजी, धनंजय मुंडे यांनी तुमच्या याचिकेनंतर आव्हान याचिका दाखल केलेली होती। त्यांनी ह्या आव्हान याचिकेत काय म्हटलेलं होतं आणि तुमचा जो कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय हा न्यायालयाने कायम ठेवलेला आहे, तुमच्या याचिकेमध्ये काय होतं आणि त्यांच्या याचिकेमध्ये, आव्हान याचिकेमध्ये नेमके काय मुद्दे सविस्तर ह्या मांडण्यात आलेले होते? त्यांच्या याचिकामध्ये हेच होता की मी बायको नाही आहे आणि माझी खूप इन्कम आहे आणि माझी कंपनीज आहे आणि ज्याच्यामध्ये माझा खूप उत्पादन आहे, अशी सगळी त्यांची होती बाजू। आणि जे माझी बाजू होती, तो मी पहिली बायको आहे, मी डे वन पासून हेच म्हणते की मी पहिली बायको म्हणून मी मेंटेनन्स मागते। फक्त बायको म्हणून किंवा फक्त डोमेस्टिक व्हायलन्सच्या बीवी केस टाकून मी फक्त मेंटेनन्स नाही मागत आहे, पहिली बायको म्हणून मी मेंटेनन्स मागत आहे। आणि कोर्टाने मला दुसरी वेळे ये आदेश पारित केलेला आहे। न्यायाधीश साहेबांचा मी खूप नतमस्तक होऊन खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद मानते। आणि माझी हेच बाजू होती की मी पहिली बायको आहे, मला मेंटेनन्सची गरज आहे। अगदी करुणाजी, तुमचा हा दुसरा विजय म्हणावा लागेल, कारण याआधी वांद्रे न्यायालय कौटुंबिक न्यायालयामध्ये देखील तुमची जी मागणी होती ती मान्य करत न्यायालयाने हा निकाल दिलेला होता, कौटुंबिक न्यायालयाने। आणि त्यानंतर माझगाव कोर्टाने देखील तुमच्या बाजूने निकाल दिलेला आहे। ह्या सगळ्या दोन्ही निकालाकडे तुम्ही कसं पाहताय? मी हेच बोलते आणि सगळ्यांच्यासाठी, खूप पूर्ण भारताची जनतासाठी, आणि हे जे केस आहे करुणा मुंडे वर्सेस धनंजय मुंडे, ते ये एक इतिहास असणारा केस आहे। लोक ये केसाचे बद्दल
हे जजमेंट होतील आणि हे एक इतिहास होतील हे केस, की जरी कोणी पण असू द्या, समोरचा व्यक्ती कितीही मोठा असू द्या, मंत्री असू द्या, सीएम असू द्या, प्राईम मिनिस्टर असू द्या, पण जरी एक अबला महिला आपल्याला स्वतःला अबला समजू नये आणि लढणं गरजेचा असतो. जरी तुम्ही खरं आहे तर तुम्ही लढा आणि 100% तुमच्या बाजूने निकाल होणार. हे जे आपल्या केसामध्ये लोकांना खूप मोठा एक मी असं म्हणेल की एक जजमेंट होतील. ये लोग ये जो अभी जो केस आहे, ये केस को लोग एक जजमेंट के द्वारा एक इतिहास लिखा जाएगा इस केस के ऊपर. अगदी करुणाजी, तुम्ही 2 लाखांच्या पोटगीची मागणी केलेली होती. अजून पुढच्या लढाईसाठी देखील न्यायालयामध्ये धाव घ्याल तुम्ही? हा, जी जे मी खाली जे केस चालू आहे तिथेच म्हणजे वकिलांनी सांगितलेलं आहे की तिथेच आपण देऊ शकतात आणि तिथेच परत आपण सुनावणीसाठी करू शकतात. आणि जसे की आज तुम्ही बघू शकतात की माझ्या केस जसे की मी अगोदर जिंकली, आता जिंकली, ते ये इन बिटवीन दिस ड्युरेशन मध्ये जे काल गेलेला आहे, आमचे जिंकण्याचा जे काल गेलेला आहे 1-2 महिने, माझा दर दिवशी कोणते ना कोणता घाणेरडा ह्यांच्या कार्यकर्ता माझे मुलगीचे उचलण्याची गोष्ट करताय, माझा धमकी देताय, माझ्यावरती असं तुमचे अंघोळ करताना व्हिडिओ व्हायरल करणार, हे करणार, ते करणार, तुम्ही गप्प बसा, काही बोलला नका मीडियावरती, असं सगळं माझ्यावरती मेंटली हॅरेसमेंट, मेंटली प्रेशर चालू आहे पूर्ण रूपे. तो तरी पण मी झुकली नाही आणि मी लढली आणि आज माझी विजय झालेली. अगदी तुमचा विजय झालेला आहे. करुणाजी, तुम्ही याआधी प्रतिक्रिया दिलेली आहे. तुम्ही म्हटलात तुमचे अश्रू अनावर झाले आणि तुम्ही म्हटलं मला रस्त्यावर आणलं गेलंय. असं काय ह्या सगळ्या एवढ्या वर्षामध्ये झालेलं आहे ज्याच्याने तुम्ही रस्त्यावरती आलात आहात आणि आता तुम्ही न्यायालयीन लढाई या सगळ्यामध्ये लढत आहात? मी अगोदर पण सांगितलेलं आहे की हे जे लढाई आहे, माझे नवरे आणि माझ्यामध्ये खूप प्रेम होता, खूप प्रेम होता. 27 वर्षही कोणी कोणासोबत राहू शकत नाही. पण जे दलाल लोकांची गँग आहे त्यांनी फक्त माझे नवऱ्याचे पैसे खाण्यासाठी, त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर करण्यासाठी, जसं की अगोदर पण अंजलीताई दमानी यांनी ते प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे राजगणवरसाठी की 11 ते 22 कमी तर कमी असे तर 200 शेतकरी लोक आहे पण त्यांची जमीन खाल्ली आहे. आणि असंच लोकांचे हे SP ला फोन करा, ते कमिशनरला फोन करा, यांना खोटे केस मध्ये अडका, त्यांना अडका, हे व्यक्तीची जमीन खा, त्या व्यक्तीची जमीन खा, असे कमी तर कमी 2,500 कोटीची संपत्ती धनंजय मुंडेच्या नावावर खाल्ली आहे आणि त्यांच्या मंत्रिपदाचा वाटोळा केला. आमचा जे घर तोडला आहे ते हे दलाल लोकांनी तोडलेलं आहे. करुणाजी, पोटगीसाठी तुमचा तर विजय झालेला आहे. अजून कोणत्या मुद्द्यांसाठी तुम्ही आता न्यायालयामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात जाणार आहात? हा, खूप चांगला प्रश्न विचारला की आमच्या जे डोमेस्टिक व्हायलेन्स आहे, जसे माझी आई वारली, माझी आईने आत्महत्या केली होती, आज जसे माझ्यावरती मेंटल प्रेशर देण्याचं काम चालू आहे, आज हे प्रयत्न चालू आहे की मी कसं ना कसं करू आत्महत्या करू, जसे माझी आईने केली होती. ते माझी आईची आत्महत्या, माझी वहिनीवर झालेला शारीरिक अत्याचार, तिला 40 वर्षाची केली, लग्न करून दिला नाही, हे सगळी गोष्ट जी आहे, आणि माझ्यावरती 2-2 वेळे खोटे केस केले, मला जेलमध्ये टाकला, 45 दिवस येरवडा सारखे जेलमध्ये ठेवला गेला आणि माझ्यावरती वाल्मिक कराडने कलेक्टर ऑफिस मध्ये मारहाण केली, माझ्यावरती 2 वेळे जान मारण्याचे हल्ले झालेले आहे, हे सगळी गोष्ट वरती मी पुढे लढणार आहे केस आणि याच्यामध्ये धनंजय मुंडेला सजा 100% होणार आहे 10 वर्षाची. अगदी करुणाजी, तुम्ही तुमच्यावर झालेला अन्याय हा वेळोवेळी फेसबुकच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही पाहिलेला आहे. मात्र इतक्या वर्षापासून होणारा अन्याय आता समोर आलेला आहे. नेमकं याच्यामध्ये म्हणजे हा अन्याय दाबण्यासाठी कोण कोण प्रयत्न करत होते? धनंजय मुंडे यांच्यावरती तर तुमचा वेळोवेळी आरोप करण्यात आलेला आहे, पण त्यांच्या सोबतच अजून किती लोक आहेत जे तुमच्या अन्यायाला पुढे आणत नव्हते? जे त्यांचे जिजा आहे पुरुषोत्तम केंद्रे, राज धनवट, तेजस ठक्कर और ये जे वाल्मिक कराड आहे त्यांचा तो आता झाला आणि हे सगळी जे गुंड गँग आहे त्यांना पण आता जेलमध्ये पाठवायच्या आहे.
हे सगळे जो लोक आहे ते सगळे लोकांचे दबाव तंत्रमध्ये मी होती, पण मी स्वतः पण तोंड उघडणार नहीं होती, क्योंकि आणि तोंड उघडने से आज क्या होता है, मैं ही परेशान हो रही हूँ। सगळे बघू शकतात कि मैं ही परेशान हो रही हूँ, मेरे बच्चों पे अन्याय अत्याचार हो रहा है। आज मेरे बच्चे और मैं परेशान हो रहे हैं, बाकी तो सब ऐश कर रहे हैं। आपने देखा 2 दिन पहले करोड़ों रुपए खर्च करके फैशन शो करवाया गया बम्बई में, वो धनंजय मुंडे ने पूरा खर्चा किया है उसमें। तो मेरे बच्चे और मैं ही परेशान हो रहे हैं ना कितना भी करके। आज 2 लाख रुपये जरी आम्हाला दिलेले कोर्टाने, पण 2 लाख रुपये मध्ये काय होणार? 2 लाख रुपये दर महिन्याची माझे घरची लोनची किस्त आहे, माझी गाडीचा लोन आहे, घरचा मेंटेनन्स, बिल्डिंगचा मेंटेनन्स 30,000 रुपये दर महिना आहे। काय होणार 2 लाख रुपयामध्ये? तरी पण आज आम्ही परेशान होत आहे, पर चालेल, काय प्रॉब्लेम नाही। पण जे पहिली बायको आणि दुसरी बायको आणि हे जे सगळं, हे मला मान्य नाही होता की जे आज मीडिएशन मध्ये तेलारमानी जज साहेबांचे सोबत जे मीडिएशन मध्ये आम्हाला 5 महिने मीडिएशन चालला, त्याच्यामध्ये त्यांनी कन्सन्फ्रम केला की तू लिव्ह इन रिलेशन मध्ये आहे आणि तू असं लिहून दे की तू लिव्ह इन रिलेशन मध्ये आहे, तुला मतलब आहे ना, तू नाव नाही लावणार। तो मी त्यावेळी मी ही लढाई सुरू केली, नाही तर त्या वेळेपासून मला पण असं वाटत होतं की नाही, कोणते एक व्यक्ती जे माझे नवऱ्याने खूप कष्ट करून मंत्रीपद घेतला होता, असं नाहीये की असंच मिळाला त्यांना, खूप कष्ट करून त्यांच्या कष्टाची सहभागी मी पण आहे। मी 1000 वेळे सांगितलेलं आहे की त्यांना मी एक लहान बाळ सरिका समरून घेतलेला आहे आणि त्या समरून घेण्यासाठी आज धनंजय मुंडे इतका मोठा मंत्री झाला आणि आज 3 वर्ष झाले धनंजय मुंडेनी वेगळे झाले। आज तुम्ही बघा त्यांची दशा काय आहे, हे सत्तेची ताकद आहे। अगदी आजचा विजय हा फक्त करुणा मुंडे यांचा आहे की देशातील सर्व महिलांचा एक नवा अध्याय या निर्णयाने आज झालेला आहे असं तुम्हाला वाटतंय? 100% महिलांच्यासाठी नवा अध्याय आहे आणि एक बच्ची आहे 25 वर्षाची, माझ्याकडे आली होती 1 महिन्या अगोदर। खूप मोठा भ्रष्टाचार तिच्या सोबत झालेला आहे, जे महाराष्ट्रामध्ये 90% महिलांच्या सोबत हे चालू आहे। तिचे माता पिता सगळे वेगळे झाले, ती एकटी आहे। मी त्यांना सांगितलं की मी तुझ्या सोबत आहे, तू लढ। मी त्यांना गाईड केला आणि आज आम्ही त्यांच्यासोबत पण त्यांच्यासाठी पण न्यायिक लढाई, आता त्यांच्या कोर्टमधून मी बाहेर पडली आहे, माझ्या कोर्टाचा केस निपटा के मी तिच्या कोर्टामध्ये गेली त्याच्या लढण्यासाठी की त्याची लढाईमध्ये त्यांचे आई बाप नाहीये सोबत, पण मी एक महिला म्हणून तिच्या सोबत आहे। आणि आज तुम्ही जसं सांगितलं, महिलांच्यासाठी एक नवीन एक इतिहास होणार आहे। अगदी करुणाजी, एक शेवटचा प्रश्न, आजचा विजय हा या विजयामागे कोणाचा श्रेय आहे? करुणा मुंडे यांच्यासोबत अजून ह्या विजयाचे कोण श्रेय घेणार? हे विजयमध्ये माझे जे परमात्मा शिवबाबा आहे, पहिल्यांदा माझे शिवबाबा ते विजयाचे हकदार आहे, नंतर माझे न्यायाधीश साहेब ज्यांनी इतका चांगला निकाल दिला, आणि नंतर माझे वकील साहेब ठोंबरे साहेब जो इतकी लांबून औरंगाबाद पासून येतात आणि हे केस लढतात निस्वार्थपणे आणि 1 रुपया न घेता त्यांनी हे केस पूर्ण केलेला, त्यांचा मी खूप हृदयापासून आभारी आहे। हे सगळे लोक हे विजयाचे हकदार आहे, मी नाही। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। करुणा मुंडे शर्मा आपल्यासोबत जोडले गेलेल्या होत्या, त्यांनी आजच्या विजयानंतर त्यांची ही सविस्तर प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे।